शिष्टाचार तुकोबाराय सांगतात, मागे काही शिष्ट लोकांनी जे काही वर्तन केलं ते अवगुण म्हणायचं नाहीत का? प्रारब्ध अतिरेक तसा होता. भीष्माचार्यांनी दुर्योधनाची जी बाजू धरली त्याला महाराज अवगुण म्हणून चालेल का हो? शिष्ट होते भीष्माचार्य, भगवत भक्त आहेत, गंगापुत्र आहेत, इच्छामरणी आहेत, सामर्थ्य आहे, अष्टवसूपैकी एक अवतार आहे त्यांचा, एवढं पवित्र जीवन आहे त्यांचं. मग ते चुकीचं कसं वागतील हो? शिष्टाचार म्हणावा लागेल, अवगुण म्हणायचं नाही त्यांना. का तर प्रारब्ध अतिरेक आहे. दुष्टाच्या संगतीला त्याचं रक्षण करण्याकरता त्याला थांबावं लागलं. ही त्यांची एक अडचण आहे. विश्वामित्र मेनके पाठोपाठ जे गेले ते अवगुण म्हणून नाही महाराज, शिष्ट आहेत, कळत होतं, पण प्रारब्ध अतिरेक आहे. धर्मराजा नरोवा कुंजरोवा म्हणून खोटं बोलले, हे काय अवगुण नाही, शिष्टाचार आहे, असं पटवून घ्यायचं. म्हणून महान महान मोठ्या पुरुषांच्या चुका काढत बसायचं, कुठंतरी प्रारब्ध अतिरेक आहे असं म्हणायचं आणि प्रारब्धाची जोड लावायची. प्रयत्न केला असता ते सुद्धा टळलं असतं असं अजिबात तिथं बोलत बसायचं नाही. तिथं काही महाराज पर्याय दुसरा सांगता येत नाही. शहाण्या पुरुषानं मोठ्यांच्या शिष्टांच्या जीवनातलं प्रारब्ध तपासत बसायचं.